नमस्कार. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहोत. याच्यासाठी इथे एक मी भांडं घेतलं. याच्यामध्ये 1 कप मैदा घ्यायचा, पाव वाटी रवा घेऊयात, चवीनुसार मीठ घालायचंय, मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये 1 छोटी पळी गरम तेल घालायचंय. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची. घट्टसर अशी कणिक मळून घेतल्यानंतर ती थोडा वेळ भिजत ठेवायची आणि आता सारण बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी इथे एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली. याच्यामध्ये 1 चमचा खसखस घातली आणि ती छान भाजून घेतली. यानंतर याच्यामध्ये 2 वाटी ओला नारळ खवून घेतलाय, तो घातलेला आहे, परतून घ्यायचा. यानंतर तूप घालायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचंय. अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात, अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आणि अर्धी वाटी साखर घालून छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि हे पहा, इथे आता छान असं सारण तयार आहे. थंड होण्यासाठी ठेवायचंय. थंड झाल्यानंतर एकदम सुटसुटीत असं सारण तयार आहे. आता साठं बनवून घेऊयात. त्याच्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून छान असं याचं साठं बनवून घ्यायचं आहे. इथे पहा, साठा सुद्धा तयार आहे. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट करायचा, असा साठा तयार आहे. यानंतर जी कणिक होती ती भिजल्यानंतर त्याचे 5 गोळे केलेले आहेत आणि प्रत्येक गोळ्याची चपाती लाटून घेतलेली आहे. पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आणि बाकीच्या सुद्धा चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. 1 चपाती ठेवल्यानंतर याच्यावरती साठा लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर याच्यावरती दुसरी चपाती घालायची. दुसऱ्या चपातीवरती सुद्धा साठा लावून घ्यायचा. अशा प्रकारे 5 चपात्या घालून त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा. यानंतर छान असं त्याचा रोल करायचा आहे. हाताने छान असा मोठा करून घेऊयात आणि यानंतर याच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत. जेवढे तुम्हाला साईजमध्ये हवा असेल तेवढ्या गोळ्या करून घ्यायच्या. आता याच्यातील 1 गोळा घेते आणि तो लाटून घ्यायचा. याची पुरी लाटून घेतल्यानंतर याच्यावरती सारण ठेवून घेऊयात. बाजूने याला पाणी लावून घ्यायचंय आणि ही करंजी बंद करून घ्यायची. पाणी लावल्यामुळे ती छान अशी चिकटली जाते आणि फिरकीच्या चमच्याने याला साईडने कापून घ्यायचे. पहा, इथे मस्त अशी करंजी तयार आहे. अशाच प्रकारे राहिलेल्या करंज्या करून घेते आणि आता या तळून घ्यायच्या आहेत. करंजी तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये करंजी घालूयात आणि मिडियम फ्लेमवरती ते छान अशा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. इथे पहा, मस्त अशा करंज्या तयार आहेत. अगदी छान लेअर्स आलेले आहेत. अगदी छान अशा करंज्या तयार आहेत. तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून